इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव जिले के भुसावल ग्रामीण साकरी गांव में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां दो नाबालिग स्कूल छात्राओं को कुएं में धकेलकर उनकी हत्या कर दी गई। इस घटना से भुसावल के साकरी गांव में सनसनी मच गई। मिली जानकारी के मुताबिक दोनों मृतक लड़कियां भुसावल के साकरी गांव की निवासी थी। प्राथमिक जानकारी में पता चला है कि ये घटना आज सुबह गांव के पास एक कुएं में घटी। भुसावल तालुका पुलिस ने संदिग्ध आरोपी रोहन नरेंद्र चौधरी को हिरासत में लिया है। अब गुस्साए ग्रामीणों ने आरोपी को तुरंत उनके हवाले करने की मांग की, जिससे इलाके में तनावपूर्ण माहौल बन गया। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। पुढून हर्षल घडली होती नारायणदादा। मी सकाळी जळगावला जात असताना 10 वाजता साखरी भुसावळ रस्त्यावरती विहीर आहे, त्या विहिरीजवळ मला गर्दी आढळली। मी चौकशी केली असता सदर घटना इथे विहिरीजवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या 2 अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्याला गावातील एक इसम रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं, असं आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या CCTVमध्ये दिसत आहे। सदर इथे विहिरीजवळ पाहिलं असता इथे 2 मुलींचे दप्तर आढळलेले आहे। विहिरीत 2 मुली दप्तर आढळलेले आहे। सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावातले आहे। जाण्यासाठी अशी माहिती आहे। त्यानंतर गावातीलच एका मुलाने त्यांना विहिरीत ढकलल्याची माहिती मिळते। तो मुलगा कोण होता, काय नाव आहे त्याचं? मुलाचं नाव चौधरी यांचा मुलगा आहे। काय कसा आहे तो, काय नेमकं कारण काय ढकलण्याचं? त्याचं आता नंतरच आता तपासात समजेल। मुली किती वर्षाचे होते? 9वी मध्ये शिकत होते। किती वाजेची घटना आहे सकाळची? सकाळी 7:30-8 वाजता ट्युशनसाठी घरून निघालेले। मग ही घटना कशी माहीत पडली? गावात चर्चा झाली, त्या मुलालाही आणला, त्यानेच कबुली दिली की मी या विहिरीत टाकलं। मुलाचं नाव काय? तर मग काय काही तसं काही कल्पनाच नाही तशी। त्यांचे नातेवाईक आहे का तुम्ही?